जमलेल्या सर्व भाविक भक्तांचे या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो। आपण या ठिकाणी का जमलो, कार्यक्रमाची सर्व रूपरेषा या ठिकाणी महाराजांनी तुम्हाला सांगितली। सांगितल्याच्या नंतर ही बैठक एवढ्यासाठीच होते की कार्यक्रम करायचा किंवा नाही करायचा, एवढ्यासाठीच बैठक होती। त्याच्यामध्ये कोणाला जड वाटू नये, दुसरं काय वाटू नये, कारण हे मंदिर बांधकामाच्या सुरुवातीपासून मी महाराजांसोबत आहे। महाराजांनी या मंदिराच्या बांधकामासाठी काय कष्ट घेतले, त्यांच्या या ठिकाणी किती चक्रा झाल्या, मजा किती झाल्या, रुद्रगिरी महाराजांच्या किती झाल्या, खूप मेहनतीतून हे मंडप या ठिकाणी आपल्याला सावलीला बसतो उभं टाकलेलं आहे। पूर्वी भक्तांनी खूप या ठिकाणी देणगी बोलली होती, त्याच्यातली किती भक्तांनी देणगी दिली काय नाही याचा थोडासा विचार करा। कार्यक्रम खूप मोठा आहे। आता महाराज काय बोलतील की मला माहित नाही, पण महाराजांनी एक बार काम हातात घेतल्यावर त्याचा शेवट 100% फुटणार आहे मला माहिती। कारण त्यांचा शब्द आजपर्यंत मी त्यांच्या सोबत जोपासून आहे तोपासून त्यांनी दिलेल्या शब्दाचं पूर्णत्वास नेलेलं आहे। महाराज काही जे सांगतील, मला कुठलंही काम सांगू जाते नाही, त्याच्या पायापाशी बसून मला काम करण्याची माझी तयारी आहे। कोणतंही काम सांगू जाते। तुम्ही मी सर्व परिसरातील भक्त मंडळी, विशेष करून राहेर येथील भक्त मंडळी, तुम्ही असं दूर दूर पडू नका, काम तुम्हाला करायचं। कुठलाही कार्यक्रम असेल इथं मंदिराचा, गावकऱ्याचं सहकार्य चांगल्या पद्धतीने लागते। जाऊ द्या पैसा तर सोडून द्या, पैसे येतील जातील, माणसं लागतात या ठिकाणी काम करायला। आणि 2028 मध्ये 27 मध्ये काहीतरी कुंभमेळा आहे नाशिकला, ऑगस्ट मध्ये। त्याची अजून काय तारीख जाहीर झाली किंवा नाही मला माहित नाही। आणि 28 मध्ये आपल्या महंत महाराजांची मुसाफिरी निघती आहे। महाराज जर या ठिकाणी आले तर आपल्याला चांगलं येऊ लागेल, कारण त्यांचे सुद्धा पाय या ठिकाणी लागतील या कार्यक्रमाला। त्याचा आपल्याला आशीर्वाद भेटेल माहूरचे महंत महाराज। खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी होईल। सर्व भक्त मंडळी सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य करा। सगळा हा कार्यक्रम आनंदात पार पाडण्यासाठी सगळ्यांनी योगदान द्या। परिसरामध्ये महाराजांची खूप मोठी भक्त मंडळी आहे, शिष्य मंडळी आहे। रुद्रगिरी महाराज त्यांचाही खूप मोठा शिष्य वर्ग आहे, माता माय आहे आपली। आम्ही दहाच बोललो तेव्हा गुड्या मरडेला, काही काळजी करू नका। आम्ही तुम्ही महाराज बोलवा, अर्ध्या रात यायला तयार आहोत। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय आनंद जय सत्य। मंत्र गुरु वाक्य मोक्ष गुरु कृपा, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेनेच कृत्य कार्य होईजे। जैसे मुळे चिंतन सर्जे शाखा पल्लवी संतोष होती। ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रथम अध्यायामध्ये सांगतात की शहाण्या माणसाने गुरुची भक्ती करावी। तर त्या जीवनामधून आपल्याला पहिलं देवाला जाता येते, कारण मोठ्या मोठ्या देवाधिकांनी सुद्धा या मार्गाची भक्ती केलेली आहे, त्याचा पुरावा आहे। ब्रह्म विष्णू आणि हर 23 स्मृती दिगंबर तुको व्यास पाराशर दत्त नाम स्मृती। तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत म्हणा, एवढ्या मोठ्या मोठ्या देवांनी सुद्धा या गुरु महाराजांची भक्ती केली आणि त्याचा योग माणसाच्या रूपाने आपल्याला आलेलं आहे। आपलं परम भाग्य, कारण का राहेर म्हटल्यानंतर सर्व देवाचं माहेर आहे। बाळगीर महाराज एकाच संप्रदायाचे नसून अनेक संप्रदायाचे होते। महाराजांनी कुठल्याही संप्रदायाचा द्वेष केला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रगट जाती जमाती घेऊन जसं स्वराज्याची स्थापना केली, त्या पद्धतीने बाळगीर महाराजांनी सर्व धर्मातील सर्व भक्तांना आपल्या सोबत घेऊन या दत्त मार्गाची उभारणी केली आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाच्या मुखातून दत्त नामस्मरण करून घेऊन जीवाच्या उदारातून काम केलं। हे अतिशय महत्वाचं काम। एकदा बाळगीर महाराज आमच्या किवळ्यामध्ये महादेवाचं मंदिर पडून गेलं होतं, तर महाराजांनी महादेवाचं मंदिर हिमाडपंथी बांधलं।
वाल्यानंतर एका भक्ताने विचारलं, महाराज तुम्ही आनंद संप्रदायाचे आणि हे महादेव म्हणजे महादेवाचं कसं काय तुम्ही मंदिर बनलं? तर बाळगीर महाराजांनी त्याचं उत्तर दिलं की माय गुरु महाराज हे सर्वांमध्ये व्यापक होतात. म्हणजे महादेवामध्ये सुद्धा दत्त महाराज आहेत. प्रत्येक भगवंतामध्ये एकच देव भरून उरलाय, देव हा अनेक नाही. म्हणून आपला हिंदू धर्म अनेक जाती जमातीमध्ये जरी असला तरी सगळ्यांचा देव आपला एक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहेर हे बाळगीर महाराजांचं जन्मस्थान आहे. कैवल्यवासी परमपूज्य विश्ववंदनीय जगद्गुरु, ज्यांना आपण जगद्गुरु म्हणू, जसे तुकोबारायांना ही पदवी आलेली आहे तसे बाळगीर महाराजांना सुद्धा ही पदवी द्यायला हरकत नाही. कारण जगामध्ये असा एकच संत झाला, ऐसा जगो संत झाला, परिणाम ध्वज उभारला. परिणामाचा ध्वज किंवा परिषदांताचं ज्ञान जनमानसामध्ये आणून खऱ्या देवाची पारख करून देणारा एकमेव संत म्हणजे बाळगीर महाराज. आणि त्या बाळगीर महाराजांनी आपल्याला प्रज्ञान दाखवून दिलं. आणि तेच बाळगीर महाराज म्हणजे त्यांची भूमी राहेर. आम्ही प्रत्येक गावात गेल्यानंतर आम्हाला विचार केले, बाळगीर महाराज राहेरची त्यांची जन्मभूमी आहे, पण त्या ठिकाणी काय आहे? मी म्हटलं बाबा, बाळगीर महाराज जन्मलेलं गाव आहे. सामान्य कुळामध्ये तुमच्या आमच्यासारख्या एका घराण्यामध्ये महाराजांचा जन्म झाला का त्या ठिकाणी मुळातच थोडंच मंदिर आहे? नाही म्हणे, आम्हाला वाटते की काहीतरी तिथं असायला पाहिजे, अशी प्रत्येक माणसाची इच्छा आहे. म्हणून या ठिकाणी बाळगीर महाराजांचं जन्मस्थान जसं शिर्डीचं ठिकाण आहे, जसं शेगावचं स्वामी समर्थाचं ठिकाण आहे, जसे स्वामी समर्थांनी चमत्कार दाखवले तसे त्याच्याही पेक्षा 10 पटीनं बाळगीर महाराजांनी चमत्कार दाखवले. परंतु तुमच्या आमच्या कमकुवतेपणामुळे आपण महाराजांचा प्रचार केला नसल्यामुळे ती अजूनही गोष्ट झाकून राहिली. ती मात्र आता झाकून राहणार नाही. आता ते मात्र जनमानसामध्ये निश्चितच येणार आहे. इथंच नाही तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राभर बाळगीर महाराज हे काय होते हे दाखवून देण्याचं काम आमचे गुरुबंधू संत नारायण महाराज, महंत नारायणगिरी महाराज हे त्यांनी आपल्या मनामध्ये ठामपणे विश्वासाने या ठिकाणी धरणं धरून बसलेले आहेत की आता मला इथं काहीतरी करायचं आहे. म्हणजे करायचं आहे म्हणजे त्यांनी नाही, बाळगीर महाराजांनी त्यांना बुद्धी दिली की महाराज कोणाला तरी समोर करून आपलं कार्य करून घेतात. तसेच सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज, गुरु येदुगिरीजी महाराज हे सुद्धा आपल्या समोरच्या गोष्टी आहेत त्यांच्याही सुद्धा तसंच कडकडीत वैराग्य होतं. आता तसे संत आपल्याला पाहायला दुर्मिळ मिळतील बरं काय. बाळगीर महाराज त्यांचं आचरण, त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, कारण त्यांचे विचार आजही वडगुंपेच्या ठिकाणी एकाही खोलीमध्ये पंखा नव्हता. महाराजाला एकदा मी प्रश्न केला, महाराज एवढ्या मोठ्या तुम्ही रूमा मारता पण त्याच्यामध्ये एकही म्हणजे पंखा लावलेला काय सांगू तुम्हाला? म्हणे जर पंखा लावला तर हे लोक पायी पसरून झोपी जातील आणि पंखा जर नाही लावला तर यांना डास चावतील, चिंता चावतील, उठून पारा देतील. म्हणून त्याच अशी एक संताची म्हणजे विचार होता. सहज बोलणे हित उपदेश करूनच साया शिकवते. संत महात्म्यांचे विचार आपल्याला कळणार. म्हणून बाळगीर महाराजांनी सुद्धा ह्या परिसरामध्ये त्यांचा असंख्य म्हणजे भक्त समुदाय आहे, शिष्य समुदाय. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही महाराजांना गुरु केला आणि गुरु करते तुम्ही काय केलं? तन मन धन. ऐक हकीकत मध्ये तन म्हणजे शरीर, शरीरामध्ये असणारं मन, आणि धन, धन म्हणजे पैसा, संपत्ती, दौलत, सगळं काही तुम्ही आम्हाला समर्पण केलेले आहात. आणि समर्पण केलं म्हणजे तुम्ही सगळी जमीन आम्हाला देऊन टाकण्याची ती बाजू नाही. कारण तुम्ही जर एका वर्षामध्ये लाख रुपये कमवत असाल तर 10,000 बाळगीर महाराजांच्या नावाने किंवा 90,000 तुमची. बरं का? असं जर आपण करत राहिलं तर इथं नवे नवे जशी शिर्डीची म्हणजे कीर्ती पसरलेली आहे किंवा स्वामी समर्थ अक्कलकोटची किंवा शेगावच्या गजानन महाराजांची, त्याच टप्प्यामध्ये त्याच लेवलला हे मंदिर आपल्याला नाही. आणि त्यासाठी फक्त एवढंच आहे की गाव करील ते राव करेल. तुम्ही करसाल तर आम्ही करसाल, करणारे तुम्हीच आहात, बोलणारे आम्ही. बरं काय? आलं का लक्षात? आम्ही काही करू शकणार नाही, करणारे तुम्ही आहात. आमची संपत्ती, आमची बँक, आमची प्रॉपर्टी दिसालेली तुम्ही सगळे आहात. आमची शाखा कुठेही आमचा पैसा कुठेही जमा नाही, तुमचा पैसा म्हणजे आमचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण या सत्कार्यासाठी पैसा खर्च करत आहोत ते पैसा तुम्हाला भगवंताकडे नेण्याचं काम नाही तर आपण नाशिवंत प्रपंच हो झालो करते तुम्हाला माहितच आहे अस्तित्वामध्ये. बाळगीर महाराज म्हणतात, विवेक जाणून सुखे संसार करा, आनंद हृदय धरा निरंतर. विवेक म्हणजे विचार
तुकोबाराय तेच सांगतात, क्षणोक्षण ह्याची करावा विचार तरावया पार भविष्यत. सगळे संत महात्मे तेच सांगतात. फक्त एक उद्देशच एक आहे की केवळ आणि निवळ जीवाचा उद्धार, बाकी दुसरा संबंधित काहीच नाही. म्हणून जीवाच्या उद्धारासाठी बोवे घातले स्मरणाचे, ज्याची मोक्षाची आवडतेची वदती दत्तवाची. नाम मुखी येता पर्वत धरती पातकाचे, आणि कोठ्या कोयावर धोणी सार्थक होईल. तुम्ही जर या ठिकाणी 1 रुपया जर दिला तर तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होते असे बाळगण महाराज सांगतात. आणि हजारो करोड संख्येने जर पैसे आपण दिले तर कोटी नाही, असे किती जरी जन्म गेले तरी अनंत अनंत जन्माचा उद्धार दिल्याशिवाय होणार नाही असे म्हणून या ठिकाणी भव्य आणि दिव्य मंदिर बनवण्याचं स्वप्न आमच्या बंधूंमध्ये आता त्यांच्या मनामध्ये पक्क शिरले. हे केलंच पाहिजे, आपण केलंच पाहिजे. म्हणून चाकर सुद्धा सांगते निज ध्यास निश्चितीने, कुठल्याही गोष्टीचा निश्चितीने निज ध्यास झाला साक्षात्कार तत्क्षण. निज ध्यास झाल्याशिवाय कुठलेही काम होत नाही. म्हणून मनामध्ये फक्त एकदा धरलं आणि ते काम करण्याचं कार्य जे आहे ते कार्य फक्त बाळगीर महाराज त्यांच्या मनात जाऊन म्हणतील, बाबा रे हे काम तुम्ही करून टाकायचं. कारण का हा परिसर अतिशय चांगला परिसर आहे. या परिसरामध्ये प्रत्येक पंचकोशीमध्ये कितीतरी गावं असतील. उषा गावामध्ये सुद्धा भवाडबंदी खूप असतात, पण त्यांचं प्रेम अतिशय बाळगीर महाराज. प्रत्येक गावामध्ये अनेक संप्रदायाचे जरी लोक असतील, वारकरी संप्रदायाचे असतील, शिव संप्रदायाचे असतील, बाळगीर महाराज म्हणजे सगळ्याच्या मनामध्ये आदर आहे. म्हणून हे एकाच संप्रदायाचं काम नाही, हे काम म्हणजे सगळ्या संप्रदायाचं काम. कारण का तर ज्ञानेश्वर माऊली तेच सांगतात, माझ्या हृदयामध्ये माझा हृदय सद्गुरु जेने दारीला संसार करू, म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरे. माझ्या हृदयामध्ये ज्ञानदेव योगिया, ज्ञानदेवांतरी दत्तात्रय योगिया, किंवा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरुकृपे. सर्व संत महात्मे एकच आहेत. आणि जे जगद्गुरु तुकोबाराय आपण त्याला म्हणतात, तुकोबारायांचा अवतार मध्ये समर्थ बाळगीर महाराजांचा अवतार कधी म्हणून जेथे न राहे वेदा भेद लवण जीवन परिचया परी. हे मंदिर म्हणजे एकाच संप्रदायाचं एकाच धर्माचं, सर्व धर्मीय सर्व पंथीय सर्व संप्रदाय यारे लान तोर सर्वाचे आहे अधिकार, आणि भलत्या जाती आहे नर दत्त नाम. कारण कोणालाही इथं अधिकार आहे, म्हणजे याच संप्रदायाचा माणूस यावं त्यानं काम करा अजिबात असं काहीच नाही. प्रत्येक संप्रदायाच्या माणसाने या ठिकाणी सहकार्य करावं, आपली सेवा करावी आणि गुरु महाराजांच्या चरणी आपली सेवा सुपूर्द करावी. याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं भाग्य कुठंच काही नाही. कारण आपल्याला सगळं सोडून एके दिवशी जायचं आहे. पण जात असताना ज्या परलोकामध्ये गुरु महाराज बसले त्यांची निशाणी आपल्याला इथून कॅम्प लावून द्यायची. परलोकामध्ये सहाय्य करता तुझा गुरुदत्त राजा सावलीत राहावे. परलोकामध्ये गुरु महाराज आपल्याला सहाय्य करायला तयार असतं. म्हणून त्यासाठी सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य करण्याची या ठिकाणी गरज आहे. कारण जसे बाजूला 4 पाय असतात, 4 पाय व्यवस्थित असं तर बाजूवर बसता येते, एक जरी पाय मोडला तर बाजूवर बसता येत नाही. म्हणून धर्माचा पाय दुसरा अर्थ म्हणजे पैसा. तुम्ही कोणतेही काम करा, संसाराचं करा की परमार्थाचं करा, पैसेच लागतात की नाही सर. आता इथं तुम्हाला बोलवलं, त्या ठिकाणी जेव्हा इथं भोजन केलं त्याला काय पैसेच नाही. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म म्हणजे काय? धर्म बरं का, धर्म म्हणजे जीवाचा धर्म. जो मोक्ष पदाचा दाता तोची भजावा सर्वता. लागायो आनंद पंथा हा जीवाचा धर्म, किंवा लागायो भक्ती पंथा हा जीवाचा धर्म. म्हणून आपल्या जीवाचा धर्म आहे भगवंताचं नामस्मरण करणे, भगवंताची सेवा करणे, साधू संत महात्म्याची सेवा करणे, आणि याच्या माध्यमातून आपला संसार करत 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 आपला भक्ती मार्ग स्वीकारणे. आणि याच्यामुळे काय होते, ज्याने साधविले दोन्ही त्याच्या विधान आहे कोणी. म्हणून आपण 2 साधन करताना परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही साधनाने आपल्याला भगवंताकडे जायचं आहे. या ठिकाणी जे होणारं मंदिर आहे ते मंदिर म्हणजे केवळ आणि निवड आपल्या जीवाच्या उद्धारासाठीच नसून सर्व संप्रदायाचा विचार विनिमय सुद्धा इथून केला जाईल. कारण का येणाऱ्या भविष्य काळामध्ये खूप मोठा अवघड वेळ येणार आहे महाराज, याच्यावर कोणाचं लक्ष नाही. कारण का आज पश्चिम बंगाल हे भारताचं एक राष्ट्र आहे, भारताचा आहे, बांगलादेश नाही बरं का, पश्चिम बंगाल. आज वक्फ बोर्डचं एक म्हणजे
संसद भवनमध्ये बिल पास झाले. त्या वक्फ बोर्डच्या नावाने आज पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद म्हणजे गाव आहे, मुर्शिदाबाद, त्या गावामध्ये जास्त मुस्लिमची संख्या असल्यामुळे आज तिथं 500 हिंदूचे घर जाऊन टाकून ते हिंदू पलायन झाले. ही अवस्था येणाऱ्या भविष्य काळामध्ये, येणाऱ्या 20 ते 25 वर्षामध्ये ही अवस्था भारतामध्ये येणार आहे, लक्षात घ्या तुम्ही. कारण याच्याकडे आपलं लक्ष नाही. म्हणून सर्व धर्म, सर्व पंथ, प्रत्येक जाती जमातीचा म्हणून आपला हिंदू धर्म सनातन धर्म तयार आहे. म्हणून त्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपल्याला आपल्या धर्माचा विचार केला जातो. धर्म राहिला तर पंथ राहील, पंथ राहिला तर संप्रदाय राहील, संप्रदाय राहिला तर तुम्ही आम्ही राहतात आणि तुम्ही आम्हीच नसलं तर काहीच राहणार नाही. ही अवस्था आपल्या देशाची होणार आहे. म्हणून त्या माध्यमातून आपण सगळेजण इथं एकत्रित येऊ. जसं दसनाने आखाडा वाडगी महाराजांनी नांदेडला तयार केला, त्याच पद्धतीने दसनाने आखाडाच म्हणायला हरकत नाही. प्रत्येक संप्रदायाचा, प्रत्येक जाती जमातीचा माणूस इथे येऊन विचार विनिमय करू शकते. त्याच्यात ती मात्र शंका नाही. बरोबर, या ठिकाणी होणारं जे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या माध्यमातून होणारा जो कार्यक्रम आहे, आताच महाराजांनी बोलले की 2028 अर्धकुंभ नाशिक इथे होतं, अर्धकुंभ. आणि 2027 मध्ये तर इथं संत महाराज 28 मध्ये जर महंत महाराज गडाचे उतरले, गडावरले मालक जर इथं आले, तर गडावरले मालक आले म्हणजे कुंभमेळा झाला है की नाही? त्यानंतर एक संत महात्मा आला तर करोडो संत महात्म्याची बरोबरी गडावरली महंत महाराज करतो. कारण त्यांचा आचरण, त्यांची गादी, त्यांचं जे राहणं एवढं कडक असते महाराज, आपण सांगू सुद्धा शकत नाही. कारण सगळं त्यांना मीठ, लसूण, कांदा वगैरे वगैरे काहीच नसते. सगळं खावं लागते. प्रमादी वस्तू अजिबात खायला जातात. ते महंत महाराज सुद्धा इथं यावेत अशी महाराजांची इच्छा आहे. कारण या ठिकाणी आपण कार्यक्रम करावा, सगळ्या भक्तांच्या मुखातून नामस्मरण करून घ्यावं आणि हाच आनंदाचा सोहळा जीवनामध्ये आपल्या सोबत येणार आहे. बाकी काही येणार नाही. मरावे माध्यम समोर ठेवून फक्त स्वतःसाठी काहीच नसून जगाच्या कल्याणात संतांच्या कृती देह कर्तव्याची परोपकारे तुमच्या कल्याणासाठी नारायण महाराजांना रात्र दिवस झोप येत नाही. तुम्ही लक्ष घ्या. कारण त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा तेज राहिलेलं नाही. कारण चिंता म्हणून लागली, तळमळ लागली. कारण तळमळ हे असे असते माणसाला की ती बसू देत नाही. कारण हे झालं पाहिजे, झालं पाहिजे. आताच गुरुजींनी सांगितलं, ज्यावेळेस इथं खड्डे खोदत असताना गावामध्ये 5000 लोक होते. आमच्या काही माणसं कमी होते. महाराजांनी हातात चिखलाचे टोपले घेऊन किंवा त्या मालाचे टोपले घेऊन किंवा वरी पडलेला चिखल वरी काढण्यासाठी स्वतः महाराज समजा चिखल बाहेर काढले. ते सगळ्या व्हॉट्सअपवर ग्रुपवर तुम्ही सगळ्यांना बघले, आपण का धावून आले नाही. पण आता इथून पुढे असं करायचं नाही. महाराजाच्या हातात वीट दिसली तरी 10 माणसं धावल्या, महाराज तुम्ही काहीच घ्यायचं नाही. कारण का मनुष्यबळ हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. तुम्ही जर प्रियाने सहकार्य केलं तर काही मोठी गोष्ट नाही महाराज. एक साधी गोष्ट आहे. तुमच्या पुढे, आमच्या पुढे, तुमच्या पुढे एक साधी गोष्ट आहे. कारण एवढं मंदिर नाही, याच्यापेक्षा 1000 पटीनं मंदिर बांधण्याची ताकद तुमच्यामध्ये गुरु महाराजांनी दिलेली आहे. आणि ते ताकद एक वेळेस नारायण महाराजांच्या मागे घाला, बस आलेले जुनाचं ताकद होते. भक्त म्हणून हाच उद्देश या ठिकाणी ठेवून महाराज रात्रंदिवस या कार्यक्रमामध्ये मला 2-3 फोन लावले. महाराज म्हणजे आणि उद्या या बघू, या बघू. म्हणजे महाराज मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. कारण मला 4 महिन्याला चेकअप पडतात. 28 वर्षापासून मला 4 ते 5 वेळा दौड होतो. कारण का रात्रंदिवस जागरण केल्यामुळे त्याच्यामुळे ना बिंदूवर आले, पुन्हा गोळ्या बिंदूच्या सांगून बसले. पण महाराज मध्ये नाही, या बघू, या बघू. आधी इथं या मग दवाखान्यात, आधी दवाखान्यात. कारण का तर आधी तुम्ही आहात, तुम्ही आहात काय मी आहात, आहे की नाही? दोघातून कोणी जरी एक जण झालं तर हे काम होऊ शकते. पण मी दवाखान्यातून तपासल्याबरोबर डॉक्टरना गोळ्या दिल्याबरोबर घेतो हे मिनिट गावामध्ये आपलं काहीतरी व्हावं, हे सुद्धा माझी जन्मभूमी आहे. आणि याच जन्मभूमीमध्ये प्रत्येक गावामध्ये गेलेल्या माणसाचे शब्द आता शिल्लक राहणार नाही. बाबा रे जा, ह्याच्या ठिकाणी बाळगीर महाराजांचं जन्मस्थळ आहे, तिथं खूप मोठं मंदिर आहे, दर्शन घ्या आणि पावन व्हा. हे आता मला इथून पुढे सांगायला आता गरज नाही. म्हणून सर्व भक्त तुम्हाला, सर्व भक्तांचं या ठिकाणी मनापासून आभार बरं काय. आणि जमलेले सर्व संत महात्मे आता आहे
की दत्त महाराज काय म्हणतात फार विचार ग्रंथामध्ये, जो माझ्या भजनी लागला, लक्षात ठेवा, जो माझ्या भजनी लागला तो पुरुष अति मान्य झाला, शास्त्र पुराण वर्णिती त्याला माझा भक्त म्हणून. जो कोणी माझ्या कामाला लागला असेल, माझं नामस्मरण करत असेल, त्याला या लोकांमध्ये निश्चित मान्यता मिळते, या लोकांमध्ये परलोकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याला काय मिळते. एवढी ताकद माझ्या भक्तीमध्ये, माझ्या नामस्मरणात आहे, असे दत्तात्रय प्रभू आपल्या तारेच्या ग्रंथामध्ये. एवढंच नाही, मी माझ्या मनाला अजिबात काही समजत नाही, कारण आपल्या शास्त्रामध्ये हे सांगितलं असेल की बाजूला तुम्ही रामायण ग्रंथ वाचा, सुंदरकांडामध्ये, रामायण ग्रंथामध्ये सुद्धा सुंदरकांड अध्याय 25 त्याच्यामध्ये 46 वेळ तुम्हाला काय सांगते बघा. या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, फक्त 2 मिनिटं वेळ द्या. वेळ घेऊ की? या ठिकाणी काय म्हणते, पाहून या स्वरूप प्राप्ती ज्याशी अखंड सद्गुरु भक्ती, देव वाणिती त्यांची कीर्ती त्याशी वंदिती शिवाजी श्रेष्ठ. या ओवीचा मला अर्थ. हे रामायणाची ओवी आहे, सुंदरकांड आहे, अध्याय 24 ओवी क्रमांक आहे 43. पाहून या सद्गुरु भक्ती म्हणाली, ज्यांना सद्गुरु भक्ती करते त्याला शिवादी श्रेष्ठ सुद्धा वंदन करतात. एवढी भक्ती श्रेष्ठ आहे, तो तर मन धनानं करा, पुन्हा जन्म नाही. झालेले माझे गुरुशब्द या ठिकाणी संत महात्म्यांच्या चरणी ठेवून सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज, सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज दोन यदुगिरी महाराज, कारण 2 नाव बाळगीर महाराज म्हणजे आहे, आणि शांतीब्रह्म यदुबन महाराज यांचे सुद्धा खूप शिष्य मंडळ आहेत. यदुबन महाराज असो, पुरी महाराज असो, गिरी असो, दसनावी जेवढे आहेत तेवढे हे एकाच संप्रदायाचे आहेत. गिरी, पुरी, भारती, बोध, आनंद, असे 10 नावाचे जेवढे काय आहेत तेवढे बरं काय, तेवढे संप्रदाय, वारकरी संप्रदाय असेल, आनंद संप्रदाय असेल, शिव संप्रदाय असेल, आपल्या या हिंदू धर्मामध्ये अनेक संप्रदाय आहेत, पण सगळ्या संप्रदायाचं मूळ आहे हे आनंद. म्हणून वेद, शास्त्र, पुराण, श्रुतीचे वचन आनंद मूळ जाणत सर्वत्र राज्य. वेदाचा प्रवास, शास्त्राचा प्रवास बापूजी पाटलाने घेतला, तर तुम्हाला मी रामायणाचा प्रवास दाखवला. हे सगळे पुरावे घेऊन बापूजी पाटलाने अभंगाचे 32 अभंग केले, आणि त्या 32 अभंगामध्ये 6 शास्त्र, 18 पुराण, 52 उपनिषद, वेदांत, आधार, सीता, जेवढे आपले ग्रंथ असतील तेवढाचा सार म्हणून 32 अभंग तयार केले. अजिबात मनाचं कुठलंच काही नाही. म्हणून भक्त हो, हा जो गुरुमार्ग आहे, हा गुरुमार्ग जो असणारा जीवाच्या उद्धारासाठी महाराजांनी या ठिकाणी शाळा खोललेली आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य करावं. महाराजांच्या मागे आम्ही दिन रात आहोत, महाराजांनी समोर व्हावं. महाराज तुम्ही, नारायण महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. दत्तात्रेय महाराज की जय. सद्गुरु संत समर्थ बाळगीर महाराज की जय. दत्तात्रेय महाराज की जय. अनुसारला दत्त महाराज आशीर्वाद दिले, तसा तुमचा आशीर्वाद सगळ्या त्याचा सगळ्या सासू महाराजांचा मला आशीर्वाद द्यावा. दत्त महाराज की जय. समर्थ बाळगीर महाराज या ठिकाणी आज 15/4/2025 रोजी जमलेली मीटिंग, आणि या मीटिंग मध्ये झालेले विचार विनिमय लक्षात घेता आपला हा मंदिर बांधकाम आणि जो 27 मध्ये होणारा महाकुंभ मेळावा आणि या महापर्व काळावर या ठिकाणी होणारे या मंदिर बांधकामामध्ये गुरु महाराजांची मूर्ती स्थापना आणि त्याच कार्यक्रमाला अवलंबून सप्ताहाचं नियोजन, आणि या सप्ताहामध्ये होणारे नियोजन म्हणजे आधी सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही सर्वजण आमच्या सोबत आहात का, आणि सर्वजणाला हा कुंभमेळावा करायची इच्छा आहे का? सर्वजण एका हाकेत मला सांगा, सर्वजण सोबत आहात का? मला नुसतं सोबत राहून चालणार नाही, तर तुम्ही जे गुरु करताना संकल्प सोडला होता, तन मन धन देह सद्गुरु चरणी अर्पण, त्या ठिकाणी आजपर्यंत मी तुम्हाला कोणतीही वस्तू किंवा कोणत्याही देणगीसाठी आग्रह केला नाही की मला एवढी देणगी द्या, मला तेवढीच देणगी द्या म्हणून. पण या एवढ्या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला सर्वांना आग्रह करणार आहे
आणि ते तुमचं लेकरू म्हणून तुम्ही ते आग्रह पार पाडसाल एवढी मी तुमच्याकडे इच्छा मागतो। आणि या कार्यक्रमामध्ये होणारे नियोजन म्हणजे हा कार्यक्रम सर्व धर्मीय सर्व साधू संतांचा होणार आहे। सर्व धर्मीय म्हणजे त्याच्यामध्ये महानुभाव पंथ आल्या, लिंगायत समाजाला, शिव संप्रदायाला, वारकरी संप्रदायाला, याच्यामध्ये महानुभाव पंथाचे संत सुद्धा येणार आहेत आणि लिंगायत समाजाचे सुद्धा संत येणार आहे आणि वारकरी समाजाचे सुद्धा संत या ठिकाणी येणार आहेत। हा कार्यक्रम आपल्या संप्रदायापुरताच मर्यादित नाही, तरी आपण ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या त्या गावामध्ये फक्त आपल्या भक्त मंडळीकडूनच आपल्याला देणगी मागायची नाही, कारण हा सर्व धर्मीय कार्यक्रम आहे आणि हिंदू धर्म जनजागृती कार्यक्रम आहे। तर याच्यामध्ये आम्ही ज्या ज्या गावाला येईल त्या त्या गावच्या सद्भक्त मंडळींनी आमच्याकडे आपली नाव नोंद करावी आणि त्या गावाला ज्यावेळेस आम्ही येणार आहोत ते तुम्हाला सांगतो आणि त्यावेळेस गावातील सर्व मंडळी कोणत्याही संप्रदायाची राहो, कोणत्याही धर्माची राहो, त्या ठिकाणी आपल्याला तुम्ही मीटिंग भरवा, त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहू आणि त्या उपस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार की आम्हाला एवढी देणगी लागते आणि तेवढी देणगी तुम्हाला या ठिकाणी माझा तुमच्या गुरु महाराजांचा आग्रह आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल। कारण का एवढी मोठी देणगी या सप्त्याला किती देणगी लागणार आहे, कारण या सप्त्यामध्ये आपल्या मंदिराचं पूर्ण बांधकाम आहे, संत निवास आहे आणि शिव मंदिर, गणपती मंदिर, कारण का गोदावरीचे ग्रामस्थानी दत्तात्रय शिवलिंग गणपती पूर्वीपासून नांदेड येथे आहे। दत्तात्रयाचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे आणि महादेवाचं सुद्धा मंदिर आहे। जसं नांदेड आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा हे त्याच बाळगिरी महाराजांचं मंदिर आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा त्यांचं वास्तव्य राहावं यासाठी शिव मंदिर, गणपती मंदिर आणि दत्त मंदिर या ठिकाणी छोटे बांधूत आपण आपल्यापर्यंत जशी आपल्याला देणगी प्राप्त होईल त्याप्रमाणे आपण करत जाऊ। पण या कार्यक्रमाला भरपूर देणगी राहणार आहे। आम्ही आराखडा काढला, 20-22 कोटी या ठिकाणी आम्हाला देणगी लागत आहे। तरी आपण जर सर्व भक्तांनी हे मनावर घेतल्यावर कोणतीही मोठी गोष्ट नाही। आम्ही जे आराखडा काढला ते म्हणजे 100-200-300 गावातून जर आपण 10 लाख 5 लाख 10 लाख 5 लाख जर अशी देणगी आपल्याला आली तर या ठिकाणी हा सप्ताह आपण पार पाडतो आणि या मंदिराचं सुद्धा बांधकाम आपल्या अतिशय उल्हासात आनंदात त्या ठिकाणी होऊन जाते। तरी सर्व भक्तांनी या सप्ताहाचं नियोजन लक्षात घ्यावं। तुमच्या सर्व भक्तांवर विश्वास ठेवून मी हा कार्यक्रम हाती घेत आहोत, तरी सर्वांनी मला सहकार्य करावं आणि उल्हास द्यावा, कारण हा कार्यक्रम खूप मोठा आहे, भव्य दिव्य आहे। या कार्यक्रमाचं नियोजन माझ्या एकल्याच्याने होत नाही आणि सर्व साधू संत मंडळी, आमचे रुद्रगिरी गुरुबंधू आणि श्यामगिरी महाराज, चैतन्य भारती महाराज, निर्गुणपुरी महाराज, तसेच मुतखेडीतील महाराज, सर्व साधू संत आपल्या संप्रदायाचे, कापसी गुंफेचे असतील, दोलाऱ्याचे असतील, मातामाई नायगावचे सर्व साधू संत मंडळी जेवढे आपल्या संप्रदायात आहेत तेवढ्यांना धरून या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे। म्हणून या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन असं करायचं आहे, या ठिकाणी सप्ताहामध्ये आपल्याला शिव महापुराण कथा लावायची आहे, कारण का सर्व धर्मीय कार्यक्रम आहे, त्यामुळे शिवभक्तांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे आणि त्यानंतर सर्व साधू संत मंडळी बोलवायची आहे, सर्व संप्रदायाची, आणि कुंभमेळावा येथील सर्व साधू संतांना निमंत्रण सुद्धा द्यायचं आहे। त्यामुळे आपल्याकडे फक्त 2 वर्षाचा कालावधी आहे आणि 2 वर्षामध्ये एवढं मोठं मंदिर बांधकाम करायचं आहे आणि कुंभमेळ्याचं सप्त्याचं नियोजन सुद्धा या ठिकाणी लावायचं आहे। ज्या वेळेस आम्ही तुम्हाला बोलवून मीटिंगला, कारण 15 दिवसाला 1 महिन्याला या ठिकाणी मीटिंग घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पार पडणार नाही। तुम्ही जाता या ठिकाणी आपली नाव नोंद आणि मोबाईल नंबर देऊन जावा, कारण का ज्या वेळेस मीटिंगला बोलवू त्या ठिकाणी सर्वांनी यावून आम्हाला जे विचार तुमच्या मनात आहेत, कार्यक्रम कसा करावा, कशा प्रकारे करावा, कसं नियोजन करावं, ते आपल्या सर्वांच्या सहकार्यामध्ये आपल्याला करायचं आहे। आणि या कार्यक्रमामध्ये सर्व संप्रदायाचे साधू संत मंडळी, लिंगायत समाजाचे साधू संत मंडळी, महानुभाव पंथाचे साधू संत मंडळी, वारकरी समाजाचे साधू संत मंडळी, तसेच शिव महापुराण कथा करणारे आमच्या मनात एक नाव आहे, ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो। कारण जुन्या आखाड्याचे ज्यांचं अनुष्ठान, ज्यांचा पंचदशनाम आखाडा आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष श्री एकादश श्री महामंडलेश्वर स्वामी पंचायती दशनामी जुना आखाडा त्र्यंबकेश्वर यांची या ठिकाणी मराठीमध्ये शिव महापुराण कथा ठेवायचा आमचा विचार आहे।
तर या शिवमहापुराण कथेमध्ये मराठीत ठेवावं की बाहेरच्या राज्यातील साधू संत मंडळी बोलावी हे आपण सर्वांनी ठरवा. बाहेरच्या राज्यातील साधू संत मंडळी शिवमहापुराण कथा करू शकतात, पण ती हिंदी मध्ये राहते, ती आपल्या भक्ताला थोडं समजणार नाही, यासाठी आम्ही मराठीमध्ये ठेवायचा आमचा विचार आहे. तर सर्व भक्तांचं या विषयात मत काय आहे? मराठीत ठेवा की हिंदी मध्ये ठेवा? मराठीमध्ये जर ठेवायचं झालं तर राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे, ज्यांचा आकडा त्र्यंबकेश्वर येथे या पवित्र ठिकाणी जिथून आपल्या या गोदावरी नदीचा उगमस्थान झालेला आहे, त्या ठिकाणी त्यांचा पंचदशनाम जुना आखाडा आहे आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांचं नाव आहे 1008 श्री महामंडलेश्वर स्वामी पंचायती दशनाम जुना आखाडा श्री शिवगिरीजी महाराज यांचं शिव महापुराण कथा ठेवायचं माझं मत आहे. तरी सर्व भक्तांचं मत आहे का हे ठेवायचं म्हणून? सर्व भक्तांनी हो की नाही एका वाक्यात उत्तर द्या. तसेच कीर्तनकार वारकरी आपल्याला प्रत्येक संप्रदायाला धरून चालायचं असल्यामुळं या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे मोठमोठे कीर्तनकार आपल्याला या ठिकाणी आणायचे आहेत. ज्याप्रमाणे इंदुरीकर महाराज असतील असेच भरपूर मोठे कीर्तनकार आपल्याला या ठिकाणी त्यांना निमंत्रण देऊन बोलवायचं आहे. तसेच सप्ताहामध्ये पारायण करायचे आहेत आपल्याला. संत बाळगीर महाराज जीवनचरित्र यांचं 1028 भक्तांचं पारायण या ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा 1028 भक्तांचं ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण 1028 भक्तांचं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 108 विश्वशांती महायज्ञ या ठिकाणी ठेवायचं आहे आणि शेवटच्या दिवशी 128 सवाखंडीची तांदळाची महापूजा मांडून आणि काल्याचं कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता आपल्याला या ठिकाणी करायची आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी आपलं नियोजन आहे. तरी सर्व भक्तांना हे नियोजन मान्य आहे का? सर्वांनी एका वाक्यात उत्तर दे. हे नियोजन मान्य आहे का? तर या नियोजनाला सुरुवात करायची का? सुरुवात अर्धी माणसं हो म्हणण्याचं करायची का सुरुवात? तर या नियोजनाचा खर्च भरपूर मोठा आहे. तरी प्रत्येक गावातून आपल्याकडे भक्त मंडळी बरीच आहे. 100-200 गाव आपल्यासाठी काही मोठे नाही. भक्त मंडळी भरपूर आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यातूनच नाही तर यवतमाळ जिल्ह्यातून, आंध्र प्रदेश मधून, कर्नाटक मधून सुद्धा आपल्याला आपली भक्त मंडळी आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्वजणांकडून या ठिकाणी देणगी मागायची. प्रत्येक गावातून तुमच्या स्वतःच्या घरचं लग्न समजून या ठिकाणी आपल्याला देणगी द्यायची आहे. तुमच्या घरी जसं तुम्ही लग्नाला काटकसरीने याचे त्याचे पैसे घेऊन स्वतः 10 वर्षापासून तुम्ही जमा करून पैसे ठेवता, त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला देणगी द्यायची आहे. तर एका गावातून 10 लाख 5 लाख आल्याशिवाय या ठिकाणी एवढी देणगी होणार नाही किंवा एवढा कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे सर्वजणांनी ही जिम्मेदारी काटकसरीने, तुमचं तनमन धन आम्हाला पहिलेच दिलेलं आहे, पण त्याची परीक्षा आज आहे. त्याची परीक्षा आज घेत आहोत तुमची. तुम्ही या परीक्षेमध्ये खरे उतरसाल ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी तुम्हाला सांगलेलं नियोजन आपण सर्वजण पार पडत मी आताच या तयारीला लागत आहोत. आणि आमचे गुरुबंधू रुद्रगिरी महाराज हे सुद्धा सर्व साधू संत मंडळी घेऊन आमच्या सोबत आहेत. तरी हा कार्यक्रम करणं अशक्य नाही. अशक्य कोणतीही गोष्ट नाही या जीवनामध्ये. शक्य करायसाठी फक्त त्याला प्रयत्न करावा लागतात. आताच रुद्रगिरी महाराजांनी सांगितलं, निज ध्यास निश्चितीने साक्षात कार्यक्रम म्हणल्याप्रमाणे ज्या कार्यक्रमाचा आपण निज ध्यास धरतो ते कार्यक्रम सहज होऊन जाते. आणि आपल्या मागे तर स्वयं शहादत्ताचे अवतार स्वामी महाराज बाळगुरू यांचा आपल्या पाठीमागे आशीर्वाद आहे आणि त्यांचंच आपण कार्य करत आहोत. हे कार्य सहज होईल, पण यासाठी आपल्याला सर्वांना आधी कष्ट घ्यावे लागतील, सायन्स करावं लागतील. सर्व गावकऱ्यांनी, सर्व जिथं आपली भक्तमय मंडळी नाही तिथं जसे राजकारणी लोक जसं ज्याप्रमाणे त्या भागामध्ये त्या गावामध्ये आपले सोयरे राहिले जसं त्याप्रमाणे नियोजन लावतात निवडणुकीसाठी, त्याचप्रमाणे आपल्या ज्या गावात भक्त मंडळी नाही त्या गावात ज्या भक्त मंडळीचे पाहुणे आहेत त्या भक्त मंडळींनी त्या पाहुण्याला सांगून आपल्याला देणगी जमा करावं लागणार आहे. कारण देणगीचा खर्च बजेट खूप मोठा आहे. एवढा बजेट करायला आपल्यापाशी
1.5 वर्षच टाइम आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी बांधकामाला सुरुवात करावी अशी आमची एक इच्छा आहे. पुढच्याच महिन्यात जर बांधकाम केलं तर 1-1.5 वर्षामध्ये आपल्या या ठिकाणी बांधकाम होईल आणि लगेच बांधकाम करते वेळेसच या ठिकाणी सत्याचं नियोजन लावावं लागेल. कारण आपल्याला बागेश्वर धाम सारखे साधू संत मंडळ या ठिकाणी बोलवायचे आहे, धीरेंद्र शास्त्री सारखे. त्यामुळे आणि या कार्यक्रमामध्ये शिवव्याख्याते सुद्धा बोलवायचे आहेत. कार्यक्रमाचा मंडप हा दिवसभर नसून तर रात्री सुद्धा रिकामा नसायला पाहिजे. या नियोजनानुसार आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे. सकाळी शिवव्याख्याते 9 ते 11 पर्यंत राहतील, पुन्हा 12 ते 3-4 पर्यंत कथा होईल आणि नंतर आनंद पाठ आणि 128 माणसाचा पहारा त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. जो आपल्याला बाळगीर महाराजांनी सांगून दिलेला आहे ना, दत्त दत्त सर्व पाडव काळ दत्त दत्त वाचे आणि सारासाचे मूळ खुंटे, या म्हणीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दत्तनामाचा सुद्धा अखंड जयघोष करायचा आहे. आणि या जयघोषामध्ये या सर्वांच्या तुमच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल. गुरु महाराजांचा आशीर्वाद माझ्या तर पाठीशी आहे, पण तुमच्या सुद्धा पाठीशी आहे. आणि अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हणल्याप्रमाणे हे अशक्य कार्य नाही. आपल्याला वाटत असेल सर्वांना एवढं मोठं कार्य होईल का, पण हे नक्कीच होईल. कारण गुरु महाराजांचा ध्यास लागलेला आहे आणि गुरु महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. तरी सर्वांनी अजून एकदा मला सांगा की सर्वजण पाठीशी आहेत का? सर्वजण पाठीशी आहेत का? सर्वजण पाठीशी आहेत का? या ठिकाणी महाप्रसाद झालेला